ज्या महापुरुषाचं नाव ऐकल्याच्यानंतर आमच्या प्रत्येक घराघरातील आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, तो जगाच्या पाठीवरती सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. पराभव पहिल्यांदा रणामध्ये होत नसतो, पराभव पहिल्यांदा मनामध्ये होत असतो. मनामध्ये पराभूत झालेली माणसं रणामध्ये विजयी होत नसतात, आणि मनामध्ये विजयी झालेली माणसं मग ते रण कुठलेही असो ते पराभूतच होत नसतात. म्हणून मन जिंकणं फार महत्त्वाचं असतं. मन जिंकता येतं, संस्काराने संस्कार मिळतात, विचाराने विचार मिळतात, प्रबोधनाने प्रबोधन मिळतं, व्याख्यानाने. इतिहास हा सजवण्याचा विषय आहे, इतिहास हा काहीतरी घडवण्याचा इतिहास आहे, इतिहास हा स्वाभिमानाचा विषय आहे, इतिहास हा काय करू पाहण्याचा विषय आहे. जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवत नाहीत, आणि जी माणसं इतिहास घडवतात जी माणसं इतिहास विसरत नाहीत, हा माझा राजाचा इतिहास आहे. आज 350-400 वर्ष व्हायला आले, पण माझ्या राजाचा इतिहास अजरामर आहे आणि तो अजरामरच राहणार. आंध्र प्रदेशमधून यल्लामा देवीचं दर्शन घेऊन आपले सरदार कर्नाटकमध्ये प्रवेश करतात, आणि कर्नाटकमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर कर्नाटकमध्ये एक छोटंसं ठाणं असतं, बिलेवाडी नावाचं एक ठाणं असतं. या ठाण्यामध्ये आपल्या दादाई सरदारांच्या लक्षात येतं की आंध्र प्रदेशकडचे आपण सगळे किल्ले जिंकत आलेलोच आहे, तर जाता जाता हे पण छोटंसं ठाणं आपण जिंकून जाऊया. आणि किल्ल्याचा कारभार आदिलशाह नावाचा सरदार हे पाहत असतो, आणि तो मृत्यू झाल्याच्या नंतर त्याची हयात असलेली पत्नी मल्लमा उर्फ सावित्रीबाई देसाई या ठाण्याचा कारभार पाहत असतात, आणि दादाजी सरदार आपल्या ठाण्यावरती हल्ला करण्यासाठी चाल करतात. पण त्या बाई फार चिकट आणि जिद्दी असल्यामुळे या ठाण्यावरती आपल्या दादाजीने हल्ला केल्याच्या नंतर या युद्धामध्ये आपल्या दादाई सरदारांचा स्पेशल पराभव होतो, आणि पराभव झाल्याच्या नंतर या बाईने आपला पराभव केला या छोट्याशा ठाण्यावरती. हे जर ना आपल्या राजाला समजलं तर राजाला काय वाटेल याचं दुःख घेऊन तो पुन्हा या ठाण्यावरती मोठा फौजफाटा तयार करून या ठाण्यावरती पुन्हा हल्ला करतो, आणि पुन्हा हल्ला केल्याच्या नंतर हे ठाणं काबीज करतो, या ठाण्यावरती विजय होतो. आणि हा विजय झाल्याच्या नंतर विजयाच्या आनंदात, विजयाच्या उत्साहात, विजयाच्या भरात या बाईंना कैद करतो, आणि बाईंना कैद केल्याच्या नंतर आपल्या राजासमोर नेण्यासाठी तो घेऊन जातो, आणि जात असताना आपल्या राजासमोर उभी करणार तेवढे त्या बाई गरकन पाठीमागे फिरतात, आणि त्यांचं तानं बा असतं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीवरती ठेवतात. महाराज म्हणतात, हे घ्या, हे माझं तानं बा आहे, मी दोषी आहे, मी हारले आहे, मी ठाण्यामध्ये दोषी आहे, मी माझा अपयश मला आलेलं आहे, तुम्हाला जे काही सजा द्यायची असेल ते मला द्या, कारण मी दोषी आहे. पण ह्या सगळ्या युद्धामध्ये ह्या माझ्या बाळाचा काहीसुद्धा दोष नाही, जे काही तुम्हाला सजा द्यायची असेल ते मला द्या. हे ऐकून आपल्या राज्याच्या चेहऱ्यावरती स्मित असं होतं, आणि सरचिटणीसाला सांगतात दुधा भाताची व्यवस्था करा. मग सरचिटणी दुधा भाताची वाटी घेऊन येतात, आणि ते मांडीवरचं बाळ असलेलं आपले छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हाताने त्या बाळाला चारतात, त्या बाळाला भरवतात, आणि महाराज बोलू लागतात, हा आमच्या मांडीवरती आहे तो आमचा भाचा आहे, हा आमच्या मांडीवरती आहे तो आमचा भाचा झाला तर ताई तुम्ही आमच्या बहीण झालात. मग कुठला बहिणीचा किल्ला काबीज करतो, कुठला भाव आपल्या बहिणीच्या डोळ्यातलं दुःख पाटलो, कुठला भाव आपल्या बहिणीवरती अतिक्रमण करतो, कुठला भाव आपल्या बहिणीवरती हल्ला करतो. सरदारजींना आदेश देतात, तुम्ही जे काही त्यांचं ठाणं जिंकलेलं आहे त्यांना परत करा, आणि ह्या ताई आपल्या मालामध्ये आलेल्या आहेत त्यांचा पाहुणचार म्हणून त्यांना साडीचोळीसाठी अजून एखादं ठाणं त्यांना देऊ करा, आणि हे आपल्या मांडीवरती हे तानं बाळ आहे, ह्याला दुधाभाताची व्यवस्था म्हणून त्याला वतनाची व्यवस्था करतात, हे आपला राजा बोलतो. हे ऐकल्याच्या नंतर ते मल्लमाताई उर्फ सावित्रीबाई देसाई यांच्या अंगावरचे शारे येतात. शासन करायचं राहिलं बाजूलाच, मी हारलेले असलेलं हे सुद्धा राहिलं बाजूलाच, मी दोषी असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज माझा एखाद्या परस्त्रीचा सन्मान एखाद्या आईसारखा करतात, हे पाहून तिच्या अंगावरती शारे येतात, आणि बोलू लागते, ऐसा कैसा राजा, ऐसा कैसा आहे राजा, ऐसा राजा होणे नाही. म्हणून ह्या राजाची कीर्ती अजरामर राहण्यासाठी बंधूंनो कधी कर्नाटकमध्ये गेलात तर बिल्लाडवाडीच्या जिल्ह्यामध्ये यादवाड नावाचं गाव आहे, आणि यादवाड नावाच्या गावामध्ये एक मारुतीचं मंदिर आहे. त्या मारुतीच्या मंदिरामध्ये ह्या तिघांचं शिल्प आहे. आपले महाराज मांडीवरती हे तानं बाळ घेऊन बसलेले आहेत, आणि पाठीमागे मल्लमा उर्फ सावित्रीबाई देसाई उभे आहेत. ह्या शिल्पाचा इतिहास आहे. माणसं मेल्याच्या नंतर कोणी पुतं उभं करतं, कोणी पोटं लावतं, पण माझा राजा हयात असताना, राजे जिवंत असताना त्या कर्नाटकामध्ये ह्या महाराष्ट्रामधला पहिला पुतळा त्या मल्लमा उर्फ सावित्रीबाई देसाई यांनी माझे राजे जिवंत असताना तो पहिला पुतळा बांधलेला आहे. म्हणून त्या शिल्पाचा इतिहास आहे. बंधूंनो कधी कर्नाटकमध्ये गेलात तर ते आवर्जून पहा. हे होत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये काळकुट्ट दिवस येतो, दुर्दैवी दिवस येतो. 3 एप्रिल 1680 ह्या दिवशी आपल्या
राजाचं देवासन होतं, ह्या दिवशी आपल्या राजांचा मृत्यू होतो. आणि ही मृत्यू झाल्याच्या नंतर औरंगजेबचा सरदार ह्याला आपल्या ह्या राजाची दुःखाची बातमी त्याला आनंदाची वाटते आणि घोड्याला टाच मारून घोड्यावरती बसतो आणि धावत पळत जाऊन आपल्या औरंगजेबला तो बोलण्यासाठी सांगण्यासाठी ही बातमी धावत पळत जातो. त्यावेळेला औरंगजेब नमाज पाडायला बसलेले असतात आणि नमाज पाडत असताना नमाज पाडून बाहेर आल्याच्या नंतर सरदार औरंगजेबच्या पुढे जातो. हुजूर हुजूर हुजूर, ओ मरगटा शिवाजी मर गया, ओ मरगटा शिवाजी मर गया. तसा तो औरंगजेब उठून त्याच्या समोर येतो आणि त्याच्या थाड दिशी कानाखाली वाजवतो, ए कमीने चुप बैठ, असं बोलून आपले दोन्ही हात वरती करतो आणि बोलू लागतो, ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहन की इज्जत रखने वाला शोभा तेरे दरबार में आ रहा है. असं कोण बोलतो? कट्टर शिवाजी राजांचे वैरी आपल्या राजांचा समान सन्मान करतात. कारण हे चारित्र्य होतं. हे नुसतं आपलं महाराष्ट्राचं चारित्र्य नव्हे तर आपल्या राष्ट्राचं चारित्र्य असतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय.